बहुजन समाजातील युवकांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बहुजन प्रीमियर लीग 2026 या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। सांगली जिल्हास्तरीय टर्फ क्रिकेट स्पर्धा 29 मे ते 31 मे दरम्यान आयोजित करण्यात आली असून स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्फ हरिपूर रोड सांगली येथे सुरुवात झाली आहे। या प्रीमियर लीगचे उद्घाटन नगरसेवक स्नेहलताई सावंत, समाज कल्याण सभापती गीताताई पवार यांच्या हस्ते पार पडले। स्पर्धेत विजेत्या संघाला आकर्षक रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे। प्रथम क्रमांकासाठी 44,444 रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी 33,333 रुपये तर चषक व तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक चषक देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या स्पर्धा 3 दिवस चालणार आहेत। या स्पर्धेचे आयोजन देवा कांबळे, दीपक कांबळे, शुभम कांबळे, अनिस शेख, निखिलेश पाटोळे आणि अमोल सकटे यांनी केलं आहे। बहुजन प्रीमियर लीगच्या वतीने आज पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा क्रिकेटचा सामना सुरू होत आहे आणि सलग 3 दिवस ह्या सामना खेळल्या जातील। तर सचिनदादा युवा मंच आणि देवाभाऊ यांच्या सहकार्याने हा सामना सुरू होत आहेत आणि ह्या सामन्याचा उद्देश बहुजनांनी एकत्रित येऊन संघटित होऊन आणि युवा पिढीमध्ये हा चांगला उपक्रम राबवण्याचा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे आपण आणि बहुजनांसाठी आणि बहुजनातली जी युवा पिढी आहे त्याच्यामध्ये चांगला संदेश पोचवण्याचं काम हे ह्या संघामार्फत होत आहे आणि इथून पुढच्या कालावधीत येत्या वर्षभरात तरुण भारत स्टेडियमला ह्या मोठ्या भव्य ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल आणि ह्यामध्ये सर्वांनी ह्या स्पर्धेचा लाभ घ्यावा आणि सर्वांच्या सहकार्याने ह्या स्पर्धा पार पडल्या गेल्या जातील आणि बहुजनांमध्ये एक चांगला संदेश पोचवण्याचं काम हे आमचे सर्व युवक करत आहेत। त्याबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक सहभाग घेतलेले आहेत, जे संघ सहभाग घेतलेले आहेत त्यांना सर्वांना मी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद।